मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चेटकीन. लेखक आशिष वनकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सकाळची वेळ होती. 3 ते 4 व्यक्ती लगबगीने कुठेतरी निघाले होते. त्यातल्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर चिंता आणि अस्वस्थता साफ दिसत होती. ते सगळेच काळजीत दिसत होते. ते सगळेजण आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. बोला, काय तक्रार आहे तुमची? इन्स्पेक्टर साहेबांनी विचारले. त्यातला एक जण म्हणाला, साहेब, माझा तरुण मुलगा काल संध्याकाळपासून घरी परतला नाही. आम्ही सर्वजण त्याला काल रात्रीपासून शोधत आहोत आणि आम्ही त्याच्या सर्व मित्रांना पण विचारले, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. त्याचे कुणाशी काही वैर होते की काही प्रेम प्रकरण? इन्स्पेक्टर साहेबांनी विचारले. तो माणूस काही सांगणार तोच त्याच्या बाजूला उभे असलेल्या एका माणसाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, नाही साहेब, तसे काही नव्हते. ठीक आहे, आम्ही आमचा तपास सुरू करतो. काही समजले की तुम्हाला कळवतो. इन्स्पेक्टर त्यांची तक्रार घेत म्हणाले. आणि त्याच रात्री जंगलात कसली तरी हालचाल जाणवत होती. काही स्त्रिया एका तरुणाभोवती गोलाकार आकारात बसल्या होत्या. काळी साडी, मोकळे सोडलेले केस, कपाळावर काळा टिळा, लांब नखे असे त्यांचे भयंकर रूप होते. एकमेकांचे हात हातात घेऊन त्यांनी मानवी साखळी तयार केली होती आणि मध्यभागी तोच बेपत्ता झालेला तरुण मुलगा बसला होता. त्याला कसलेच भान नव्हते. जणू काही संमोहित झाल्याप्रमाणे तो वागत होता. जवळच्या नदीतून एक स्त्री आंघोळ करून तेथे आली. त्यातली एक स्त्री तिला म्हणाली, ग्रहणाची वेळ सुरू झाली आहे. चल, या तरुणाचा बळी दे लवकर. तशी त्या स्त्रीने तिच्याकडे असलेल्या भल्या मोठ्या कुऱ्हाडीने त्याच्यावर वार केला आणि तो तरुण जागीच गतप्राण झाला. तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सर्वत्र त्याचे रक्त पसरले होते. तशा त्या सगळ्या जणी त्या रक्तावर तुटून पडल्या. जमिनीवर पडलेले आणि त्या तरुणाच्या शरीरातले उरले सुरले सगळे रक्त त्यांनी शोषून घेतले. त्या सगळ्या जणी हिडीस हास्य हसत होत्या. आनंदाने चित्कार करत होत्या, कारण त्या सर्व स्त्रिया नसून चेटकिनी होत्या आणि त्यांच्यामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला होता. आता 2 वर्षानंतर अद्वैत नेहमीप्रमाणेच सकाळी आपल्या ऑफिसला निघाला होता. एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात मोबाईल. फोनवर बोलत तो गाडीत बसला आणि त्याने ड्रायव्हरला निघण्याचा इशारा केला. येस मिस्टर वर्मा, मीटिंगची सगळी तयारी झाली का? आज बँगलोरहून एक मोठे डेलिगेशन येणार आहे आणि सर्व काही सुरळीत पार पडले की आपल्याला हा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळणार. मी निघालो आहे, तर तुम्ही मीटिंगची तयारी करा. त्याने आपल्या सहकार्याला सूचना केल्या. ऑफिसमध्ये त्याच्या कंपनीचे संस्थापक, त्याचे बाबा आणि त्यांचे बिझनेस सहयोगी आणि एक चांगले मित्र सरपोतदार आणि बाकीचे काही मंडळी अद्वैतची वाट बघत होते. अद्वैत येताच मीटिंगला सुरुवात झाली. काही तासांनी मीटिंग संपली आणि मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे त्याला जमीन खरेदीसाठी दुसऱ्याच दिवशी शिमल्याला निघायचे होते. अद्वैत एक 28 वर्षाचा तरुण मुलगा होता. स्वतःच्या मेहनतीने त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे नेला आणि खूप यशस्वी केला. दुसऱ्या दिवशी अद्वैत शिमल्याला जायला निघाला होता. तेव्हा त्याचे मित्र अशोक आणि स्नेहा त्याला भेटायला आले. अद्वैत, अशोक आणि स्नेहा एकाच कॉलेजमध्ये शिकलेले.
आणि स्नेहा ही त्याचे बिझनेस सहयोगी सरपोतदार यांची मुलगी होती. तिचे अद्वैतवर प्रेम होते, पण तिने आपल्या मनातील भावना त्याच्याजवळ व्यक्त केल्या नव्हत्या. तुला आता निघायला हवे, तुझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे. आणि हो, तिथे तुला आपले सहकारी मिस्टर नेगी भेटणार. ते तुला हवं नको ती सगळी मदत करणार, अद्वैतचे बाबा म्हणाले. पोहोचल्यावर फोन कर रे, अद्वैतची आई म्हणाली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघाला. अद्वैतला तिथे जाऊन आता 5 दिवस झाले. इतके दिवस झाले तरी अजून अद्वैत घरी परतला नाही, म्हणून त्याचे आई वडील चिंतेत पडले होते. त्यांनी त्याला फोन केला, पण त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता. आणि त्यांचे तेथील सहकारी मिस्टर नेगी यांच्या म्हणण्याप्रमाणे अद्वैतचे काम दुसऱ्याच दिवशी आटपले होते. हे ऐकून सगळेच आता काळजीत पडले. अशोक आणि स्नेहा आणि तिचे बाबा मिस्टर सरपोतदार हे अद्वैतच्या घरी आले होते. तुम्ही चिंता करू नका काका, आपण शोधू त्याला तिथे जाऊन, असे अशोक म्हणतच होता की तेवढ्यात त्यांना अद्वैत येताना दिसला. त्याला पाहून सगळ्यांना आनंद झाला, पण लगेचच त्यांना धक्का बसला, कारण तो एकटा आला नव्हता, तर त्याच्यासोबत एक तरुणी सुद्धा आली होती. ही कोण? बाबाने प्रश्न केला. ही माझी बायको शीला. अद्वैतचे हे वाक्य ऐकताच उपस्थितांना अजून एक धक्का बसला. आपल्या मुलाने आपल्याला न सांगता लग्न केले याचा त्यांना फार राग आला होता. अद्वैतचे लग्न झाले हे पाहून स्नेहाला खूप दुःख झाले. मी तुला तिथे कामासाठी पाठवले होते आणि तू आम्हाला काही न कळू देता या अनोळखी मुलीशी लग्न केलेसच कसे? कोण? कुठली ही मुलगी? त्याच्या बाबांनी त्याला जाब विचारला. माझे मुलीवर प्रेम आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी लग्न केले. आम्हाला आशीर्वाद द्या, अद्वैत सांगत होता. अद्वैतच्या बाबांचा राग अनावर झाला आणि ते त्याच्यावर हात उगारणार तेच अशोक आणि अद्वैतच्या आईने त्यांना अडवले. मला माहीत आहे आपल्या मुलाने चूक केली आहे, पण त्याला माफ करा. एकुलता एक मुलगा आहे तो आपला, अद्वैतची आई म्हणाली. हो काका, माफ करा त्याला, अशोक म्हणाला. आणि शेवटी मुलाच्या प्रेमाखातर आईबाबांनी त्या दोघांना घरात घेतले. दुसऱ्या दिवशी अद्वैतने आपल्या लग्नाची एक मोठी पार्टी आयोजित केली. शहरातील अनेक मोठमोठ्या लोकांना बोलवण्यात आले होते. पार्टी सुरू झाली होती. अद्वैतचे आई बाबा, अशोक आणि स्नेहा पण आपले मन मारून तिथे उपस्थित होते. लग्नाच्या अनेक शुभेच्छा, अद्वैत आणि शीला. शुभेच्छा देताना स्नेहाचा कंठ दाटून आला, पण तिने आपले दुःख जाणवू दिले नाही. पण अशोकला तिच्या मनातील भावना समजल्या होत्या. त्याने तिला धीर दिला. अनेक जण नव्या दाम्पत्यांना शुभेच्छा देत होते. थांबवा हे सगळं, एक व्यक्ती गर्दीतून बाहेर येत म्हणाला. थांबा, हे लग्न वैध नाही. ह्या मुलीला तुमच्या मुलाच्या आयुष्यातून दूर करा. ही तुम्हा सर्वांचा नाश करेल. शक्य तितक्या लवकर हिच्यापासून आपला पिच्छा सोडवा. अचानक आलेल्या या अनोळखी माणसामुळे तिथे उपस्थित सगळेजण थबकले. पोरा, हिला आपल्या आयुष्यातून दूर कर. हिच्या नादी लागून तू बर्बाद होशील, तो व्यक्ती पोटतिडकीने सांगत होता. पण अद्वैत त्याचे काही ऐकायला तयार नव्हता. त्याने सेक्युरिटीला बोलावून त्या व्यक्तीला इथून बाहेर काढले. सेक्युरिटी गार्ड त्या माणसाला खेचून नेत होता, पण तो पुन्हा पुन्हा तेच बोलत होता. ओके मित्रांनो, त्या पागल माणसाकडे लक्ष देऊ नका, पार्टी एन्जॉय करा, अद्वैत म्हणाला. आणि सगळेजण पुन्हा पार्टी एन्जॉय करू लागले. पण अद्वैतचे बाबा रागाने तिथून निघून गेले. असेच काही दिवस गेले. आता शीला हळूहळू त्यांच्या घरात रुळू लागली. आपल्या वागण्याने तिने घरात एक स्थान निर्माण केले. अद्वैतच्या आईबाबांचा रागही अचानक निवळला होता. पण हे सगळं अशोकला पटत नव्हते. त्याचा शीलावर संशय होता. एक दिवस अद्वैत आणि शीला बाहेर फिरायला आलेले होते. ते दोघेही बीचवर सोबत फिरत होते.
तेवढ्यात शिलाला जाणवले की एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करतोय. ती जरा दचकलीच. तिला पाहून अद्वैत म्हणाला, काय ग, काय झालं घाबरायला? तो त्या दिवशी पार्टीत आलेला व्यक्ती. तिने त्या माणसाकडे बोट दाखवले. अद्वैत रागाने त्याच्या जवळ आला. तो व्यक्ती त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता, पण अद्वैत काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो त्याला मारणार तोच अशोक तिथे आला आणि त्याने अद्वैतला रोखले. अद्वैतने त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. अशोकला अद्वैतचे असे वागणे पटले नाही, कारण त्याचा स्वभाव असा नव्हताच. पण ती बाई त्याच्या जीवनात आल्यापासून अद्वैत फारच बदलला होता. त्या व्यक्तीला भेटून त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल, म्हणजेच या प्रकरणाचा उलगडा होईल. अशोकने ठरवले. तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्या व्यक्तीला सोडवले. चल माझ्यासोबत आणि जे काही सांगायचंय ते सर्व मला स्पष्टपणे सांग, अशोक म्हणाला. ते एका रेस्टॉरंटमध्ये आले आणि तो व्यक्ती सांगू लागला, माझे नाव हरीश, मी शिमल्याला राहतो. 2 वर्षापूर्वी माझा मुलगा असाच एके दिवशी गायब झाला. त्यापूर्वी त्याने मला सांगितले होते की त्याचे एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण मी लग्नाला नकार दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो गायब झाला. आम्ही सर्वांनी त्याचा भरपूर शोध घेतला. पोलिसात फिर्याद केली, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. नंतर काही दिवसांनी पोलिसांना जंगलात एक मृतदेह आढळला. फार वाईट अवस्था होती त्या मृतदेहाची. पोस्टमॉर्टम नंतर समजले की तो आमचाच गायब झालेला मुलगा आहे. त्याच्या शरीरावर जखमांचे अनेक व्रण होते आणि असे दिसत होते की त्याच्या शरीरातील सारे रक्त शोषून घेतले आहे. आमच्या गावातील काही अनुभवी लोकांकडून आम्हाला कळले की हे एका चेटकिनीचे काम आहे. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. मला कळून चुकले की ज्या मुलीशी माझा मुलगा लग्न करणार होता ती मनुष्य नसून एक चेटकीन आहे. पण ह्या गोष्टींचा अद्वैतशी काय संबंध, अशोकने विचारले. तसा हरीश म्हणाला, कारण अद्वैतची बायको दुसरे तिसरे कोणी नसून तीच चेटकीन आहे, जिने माझ्या मुलाचा जीव घेतला. हे ऐकून अशोकला घामच फुटला. तुम्ही कसे काय म्हणता की माझ्या मित्राची बायको ती चेटकीन आहे, अशोकने घाबरतच विचारले. मी तिला ओळखतो, कारण मरण्यापूर्वी माझ्या मुलाने मला तिचा फोटो दाखवला होता आणि अजून एका मुलाचा तिने तसाच बळी घेतला आहे. तेव्हाही तशीच परिस्थिती होती, हरीश सांगत होता. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये, कारण तिच्याकडे बघून तसे वाटत नाही, कारण तिने आतापर्यंत त्यांची मदतच केली आहे. तिने सांगितलेल्या उपायामुळेच अद्वैतला एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. एका जमिनीच्या कोर्ट केसचा निकाल अद्वैतच्या बाबांच्या बाजूने लागला. अद्वैतच्या आईंची जुनी गुडघेदुखी तिने दिलेल्या अंगाऱ्यामुळे ठीक झाली आणि कदाचित त्यामुळेच त्यांनी तिला सून म्हणून स्वीकारले, अशोक म्हणाला. अरे हा सगळा तिचा मायाजाळ आहे. आधी घरातील लोकांना आपलेसे करायचे आणि मग त्या व्यक्तींचा बळी घ्यायचा. मला तर वाटतं तिने जे नाव सांगितले आहे ते सुद्धा खोटे असणार. तुझा अजूनही विश्वास बसत नसेल तर मी सांगतो तसे कर, म्हणजे तुला कळेल, हरीश बोलला. काय करू मी, अशोकने विचारले. असे म्हणतात की ह्या चेटकीनी पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री आपल्या खऱ्या रूपात येतात. उद्या अमावस्या आहे, लपून तिचे निरीक्षण कर, म्हणजे तुला सत्य दिसेल. पण सावध राहा, जर का तिला कळले की तिचे रहस्य तुला माहीत झालेले आहे तर ती तुला सोडणार नाही, हरीशने त्याला सांगितले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अशोक अद्वैतला भेटायला आला. अशोकला समजत नव्हते की त्या माणसाने त्याला सांगितलेली हकीकत अद्वैतला सांगू की नाही. तो द्विधा मनस्थितीत होता. अशोक, कसला विचार करतोयस, अद्वैत म्हणाला. अद्वैत, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, पण कसे सांगू ते कळत नाहीये, अशोक म्हणाला. अरे मित्रा, जे काय असेल ते स्पष्टपणे सांग,
अद्वैत म्हणाला. मग अशोक सांगू लागला, त्या दिवशी पार्टीत आलेला तो इसम आठवतो तुला? तोच पुन्हा काल तुम्हाला बीचवर भेटला होता. त्याचे काय? अद्वैतने विचारले. काल मी त्याला भेटलो तेव्हा त्याने मला तुझ्या बायकोबद्दल जे काही सांगितले ते ऐकून मला मोठा धक्का बसला. ती कोणी सामान्य स्त्री नसून ती एक चेटकीण आहे आणि तिने तुला आणि तुझ्या आईबाबांना मोहिनी घातली आहे. ती इथे फक्त तुझा बळी द्यायला आली आहे. हे ऐकून अद्वैत रागाने लालबुंद झाला. माझ्या बायकोबद्दल असे बोलायची तुझी हिंमतच कशी झाली? स्वतःला माझा मित्र म्हणतोस? चालता हो इथून. त्याने रागाने अशोकला तिथून बाहेर काढले. अशोकला त्याचे वाईट वाटले नाही, कारण त्याला माहीत होते की अद्वैत समोर सत्य परिस्थिती येईल तेव्हा तो त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि त्यासाठी त्याला पुरावा गोळा करावा लागेल. अशोकला माहीत होते की आज अद्वैत कामानिमित्त शहराच्या बाहेर जाणार आहे आणि हीच संधी आहे की आपण गुपचूप अद्वैतच्या घरी जाऊन पुरावा गोळा करावा. आता रात्र झाली होती आणि ठरल्याप्रमाणे अशोक अद्वैतच्या घरासमोर थांबून तो निघण्याची वाट बघत आपल्या कारमध्ये बसला होता. थोड्या वेळाने अद्वैत गेटमधून बाहेर आला आणि आपल्या कामासाठी निघाला. तसा अशोक गुपचूप अद्वैतच्या बेडरूम बाहेर येत खिडकीजवळ थांबला आणि आत डोकावून पाहिले. त्याच्या छातीत धडकी भरली. त्याला आत एक मोकळे सोडलेले केस असलेली म्हातारी बाई दिसली. तिचा चेहरा विद्रूप होता. त्याच्या अंगाखांद्यावर काळ्या पाली फिरत होत्या. तिच्या बोटांची नखे मोठी आणि धारदार होती. ती स्त्री आपले केस विंचरत बसली होती. अशोकने आपल्या मोबाईलमध्ये सगळे रेकॉर्ड केले आणि तो तिथून निघणार तोच तिथे असलेली कुंडी अशोकच्या धक्क्याने खाली पडून फुटली. त्यामुळे त्या चिटकिनीचे लक्ष अशोककडे गेले. अशोकला तिथून पळत जाताना तिने पाहिले. ह्याला आपले रहस्य कळाले आणि आता हा जाऊन सगळ्यांना सांगणार. आता याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणून ती त्याचा पाठलाग करू लागली. अशोक कारमध्ये बसला आणि त्याने घाईघाईने कार स्टार्ट केली. ती गेट बाहेर आली. तोच तिने आपले हात लांब करून त्याच्या गाडीला पकडले. तो जोरात एक्सलेटर दाबत होता, पण अशोकची गाडी समोर जात नव्हती. आता तिने आपली पकड सैल केली. तशी अशोकची गाडी अतिशय वेगाने समोर जाऊन एका झाडावर आदळली. मोठा आवाज आल्याने सगळेजण आपापल्या घराबाहेर आले. तसा त्या स्त्रीने तिथून काढता पाय घेतला. अद्वैतचे आईबाबा बाहेर आले. त्यांना अशोक दिसला. त्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या. अशोकला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची हालत फार वाईट झाली होती. डॉक्टरांनी त्याला ICUमध्ये दाखल केले. स्नेहाला कळताच ती आणि तिचे बाबा लगेच अशोकला भेटायला आले. कसे झाले हे? सरपोतदार अद्वैतच्या बाबांना विचारत होते. आम्हाला काहीच माहिती नाही. एक मोठा आवाज ऐकून आम्ही घराबाहेर आलो आणि बघतो तर काय, अशोकचा अपघात झाला आहे, बाबांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी अशोकला शुद्ध आली. त्याने डोळे उघडले तर त्याच्यासमोर त्याचे आणि अद्वैतचे आई बाबा, स्नेहा आणि मिस्टर सरपोतदार त्याला दिसले. त्यांना बघून अशोकला बरे वाटले, पण दुसऱ्या क्षणी त्याला धक्का बसला, कारण अद्वैतची बायको ती सुद्धा तिथे उपस्थित होती. ती अशोककडे पाहून विकृतपणे हसत होती. तिला बघून अशोक हादरला आणि त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तो तिच्याकडे बोट दाखवत होता, पण तिथे डॉक्टर आले आणि त्यांनी सर्वांना बाहेर जायला सांगितले. स्नेहाला शंका आली, पण आताही योग्य वेळ नाही, नंतर बघू असे म्हणत ती निघाली. थोड्या वेळाने कोणालाही न कळता स्नेहा अशोकला भेटायला आत आली. स्नेहाला पाहून अशोकला थोडा धीर आला. अशोक, मगाशी तू शिलाकडे बोट दाखवत होतास ते मला कळले.
तुझ्या अपघातामध्ये तिचा तर हात नाही ना? स्नेहाने विचारले आणि मग अशोकने तिला सगळी हकीकत सांगितली आणि आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले ते भयानक दृश्य दाखवले. बापरे, ते बघून नकळत स्नेहाच्या तोंडातून निघाले, अद्वैतचा जीव धोक्यात आहे. त्याला याबद्दल काहीच कल्पना नाही. त्याला वाचव. अशोक म्हणाला. एवढ्यात अद्वैत तिथे आला. आपल्या मित्राची ही अवस्था पाहून त्याला दुःख झाले. स्नेहा त्याला काही सांगणार तोच तिथे शीला आली आणि त्याचे खोटे सांत्वन करू लागली. जणू काय तिला खूप दुःख झाले आहे. पण स्नेहाला माहीत होते की ही नाटक करीत आहे. तिला वाटले की सर्व काही अद्वैतला सांगून टाकावे, पण नाही, त्याच्या आणि इतरांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. स्नेहा चूप बसली. शीला अद्वैतला घरी घेऊन गेली. तशी स्नेहा आपल्या आणि अद्वैतच्या बाबांना घेऊन स्वतःच्या घरी आली. घरी पोहोचल्यावर स्नेहाने सगळ्यांना एकूण हकीकत सांगितली. ते ऐकून सगळ्यांना फार मोठा धक्का बसला. बापरे, म्हणजे इतक्या दिवस आम्ही एका चेटकिनी सोबत राहत होतो? अद्वैतची आई म्हणाली. होय काकू, ती खास अद्वैतसाठी इथे आली आहे आणि ती लवकरच त्याचा बळी देणार आहे. मला हे सगळे अशोकने सांगितले. हे ऐकून अद्वैतचे आई बाबा अतिशय घाबरले आणि त्याची आई तर रडायलाच लागली. आपल्याला असे हातपाय गाळून चालणार नाही. याचा काहीतरी उपाय करावा लागेल. सरपोतदार म्हणाले. काही करा, पण माझ्या मुलाला वाचवा. अद्वैतचे बाबा काकुळतीला येऊन म्हणाले. या समस्येचा उपाय एकच आहे. एकच व्यक्ती आहे जे अद्वैतला वाचवू शकतात आणि ते म्हणजे एकनाथ. ते कोणी मांत्रिक किंवा ओझा नाहीत. ते एक सिद्ध पुरुष आहेत. असे प्रकरण हाताळण्यात ते सक्षम आहेत. त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे. तेच आता आपलीही मदत करणार. सरपोतदार म्हणाले. मग बोलवा त्यांना लवकर. अद्वैतचे बाबा म्हणाले. सरपोतदार यांनी एकनाथ यांना फोन केला. माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. ते उद्या सकाळी येतील. तोपर्यंत काळजी घ्या, असे ते म्हणाले. सरपोतदार म्हणाले. अद्वैतचे आई बाबा आता घरी आले होते. अद्वैत घरीच होता, पण आज आपल्याच घरात त्यांना भीती वाटत होती. जेवणाच्या टेबलवरही कुणीच कुणाशी बोलत नव्हते. जेवताना शीला आईबाबांना आग्रह करत होती, पण आज त्यांची भूकच मेली होती. तिला पाहून त्या दोघांना घाम फुटला होता. आज आईबाबा असे विचित्र का वागत आहेत हे अद्वैतला समजत नव्हते. आता रात्र झाली होती. अद्वैत आणि शीला आपल्या बेडरूममध्ये गेले. इकडे त्याचे आईबाबा काळजीत होते. माझ्या पोराला वाचव परमेश्वरा, आई देवाचा धावा करत म्हणाली. त्या रात्री त्यांना झोपच आली नाही. सकाळ झाली. अद्वैत मॉर्निंग वॉकला गेला होता. घरात आता आई बाबा आणि शीला हे तिघेच होते. आई हॉलमध्ये बसली होती. तेवढ्यात शीला चहाचा कप घेऊन आली. तिने आईला चहाचा कप दिला आणि एक विकृत स्मित हास्य केले. ते बघून नकळतपणे आईच्या हातातून कप सुटून खाली पडला आणि फुटला. ते बघून शीला हसली. काय गे म्हातारे, तुला काय वाटले की मला काहीच माहिती नाही, की तुम्हाला माझे सत्य कळाले आहे? कालपासून बघते आहे. आता पहिले तुला व त्या म्हाताऱ्याला मारते, नंतर मग तुझ्या मुलाचा बळी देईन. ती चेटकिनीच्या भयानक आवाजात बोलली. चालते हो माझ्या घरातून, माझ्या मुलाचा नाद सोड, आई म्हणाली. तेवढ्यात अद्वैतचे बाबा सुद्धा तिथे आले. ती बया त्या दोघांना मारणार. तेवढ्यात जय शिवशंभू असा आवाज त्यांच्या घरात घुमला. ते एकनाथ होते. सरपोतदार आणि स्नेहा त्यांना आपल्या सोबत घेऊन आले होते. एकनाथ यांनी तिच्यावर पवित्र अभिमंत्रित जल शिंपडले. तशी ती दूर हटली.
बरे झाले तुम्ही आलात, नाहीतर ही आम्हाला मारणार होती. आई म्हणाली, काळजी करू नका, आता मी आलेलो आहे. एकनाथ म्हणाले, तू काहीच करू शकत नाही. मी अद्वैतला माझ्यासोबत घेऊन जाईल आणि त्याचा बळी देण्यापासून मला तू काय कोणीच रोखू शकत नाही. ती चेटकीन हसत म्हणाली, तुझ्या या रानटी कृत्यात मी तुला कधीच यशस्वी होऊ देणार नाही, कारण तो परमेश्वर आमच्या सोबत आहे. एकनाथ म्हणाले. इतक्यात अद्वैत घरी आला. तशी ती चेटकीन हळवेपणाचे सोंग आणत अद्वैतला म्हणाली, अद्वैत, मला वाचव, हे सर्वजण मला मारून टाकेल. आई बाबा, हे काय करत आहात तुम्ही? आणि हे कोण? हे सगळं काय चाललंय? अद्वैत चिडून म्हणाला, अद्वैत, मी सांगतो. एकनाथ शांतपणे म्हणाले, तुझी ही बायको मनुष्य नसून ती एक चेटकीन आहे आणि ती आज रात्री ग्रहण लागल्यावर तुझा बळी देईल. हिच्याबद्दल मी एक सुद्धा शब्द ऐकून घेणार नाही. आणि आजच्या आधुनिक काळातही तुम्ही अशा भाकड कथांवर भरोसा करता? अद्वैत म्हणाला. अद्वैत, बाबा त्याला रागवत म्हणाले. पण एकनाथ यांनी त्यांना शांत केले. नाही, बोलू द्या त्याला. त्याच्या सगळ्या शंकाचे समाधान होणे गरजेचे आहे. बाळा, तुला पुरावा हवा आहे ना? ठीक आहे, हा घे देवाचा प्रसाद आणि दे आपल्या बायकोला खायला. त्यात काय एवढं, खाईल ती, असे म्हणत अद्वैत तिच्याकडे प्रसाद घेऊन चालत येत होता. त्याने तिच्यासमोर प्रसाद धरला आणि खायला सांगितले. तशी ती चेटकीन मागे हटली. दूर राहा, खबरदार, जवळ प्रसाद घेऊन आलास तर. अतिशय विचित्र आवाजात ती बोलली. अद्वैतला आता मोठा धक्का बसला होता. त्याने प्रसाद ताटात काढून ठेवला. ती आता आपल्या खऱ्या रूपात आली. काळी साडी, पांढरे मोकळे सोडलेले केस आणि तोच विद्रूप चेहरा. ते बघून सर्वजण घाबरले. एकनाथ यांनी पुन्हा तिच्यावर तेच पवित्र जल शिंपडले. तशी ती मागे हटली आणि तिचे एका मोठ्या काळ्या पालीत रूपांतर झाले. ती सरसर करत भिंतीवर चढली आणि खिडकीतून बाहेर पडली. बापरे, म्हणजे इतक्या दिवस मी एका चेटकिनीसोबत राहत होतो. आई बाबा, मला माफ करा, मी सर्वांची माफी मागतो. अद्वैत ओशाळला होता. यात तुझी चूक नाही, तिने तुझ्यावर मोहिनी घातली होती. एकनाथ म्हणाले. पण आता कुठे गेली ती? घाबरून पळाली. आता पुन्हा तर नाही ना येणार? आई म्हणाली. नाही, ती इतक्या सहजासहजी अद्वैतचा पिच्छा सोडणार नाही. ती आता पुरती पळाली आहे, कारण दिवसा त्यांच्या शक्तीला मर्यादा असतात. ती रात्री पुन्हा येईल. अशा प्रकारच्या चेटकिनी फार चिवट असतात. त्या वयात आलेल्या मुलांशी लग्न करतात आणि त्यांना मारून त्यांचे रक्त पितात. यामुळे त्या तरुण आणि शक्तिशाली बनतात. ती पहिले आपले सावज शोधते, नंतर ती त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि आपल्या काळ्या शक्तींनी ती आपल्या सावजाला संमोहित करून पूर्णपणे आपल्या वशमध्ये करते. मग चंद्रग्रहणाला एका विशिष्ट तिथीला त्यांचा बळी देते. त्यामुळे त्यांना खास शक्ती प्राप्त होत असते. तू तिच्या जाळ्यात अलगदपणे अडकला होता. आज ग्रहण आहे. आज तिची शक्ती सर्वात जास्त असते. तिला रोखणे गरजेचे आहे, एकनाथ सांगत होते. काही करा, पण माझ्या मुलाला वाचवा. आई बाबा एकनाथ यांना विनंती करत होते. घाबरू नका, माझ्याकडे यावर एक उपाय आहे. त्यासाठी अद्वैतचे एका मुलीशी लग्न करावे लागेल. काय? पण असे कशाला? सर्वजण एका स्वरात म्हणाले. कारण ती अद्वैतशी एका विचित्र अशा बंधनाने जुळलेली आहे आणि जर का अद्वैतने दुसरे लग्न केले तर ती मुलगी त्या बयेची सवत बनणार. म्हणजेच तिच्या आणि अद्वैतच्या नात्यात खंड पडणार. हाच धागा पकडून मी एक पिशाचे मुक्ती हवन करणार, जेणेकरून तुमची तिच्यापासून कायमची सुटका होणार. पण यात त्या दुसऱ्या मुलीच्या जीवाला धोका नाकारता येत नाही.
पण तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. मी कुणालाच कसलीही इजा होऊ देणार नाही, एकनाथ सांगत होते. मी तयार आहे लग्नाला, स्नेहा म्हणाली. स्नेहा, मी तुला हे धाडस करू देणार नाही. यात तुझ्या जीवाला धोका आहे. तिचे बाबा तिला थांबवत म्हणाले. होय स्नेहा, तुझे बाबा बरोबर बोलत आहे. माझ्यासाठी तुला आपला जीव धोक्यात टाकण्याची गरज नाही, अद्वैत म्हणाला. नाही अद्वैत, या अशा संकटाच्या वेळी मी तुला एकटे नाही सोडू शकत. शेवटपर्यंत साथ देईन तुला. मला काहीच होणार नाही. शिवाय एकनाथही आहे आपल्यासोबत, स्नेहा म्हणाली. अद्वैतचे आई बाबा हे पाहून सुखावले. पोरी, तुझ्यासारखी मुलगी सून म्हणून आमच्या घरात येते हे आमचे भाग्यच समजतो आम्ही, आई म्हणाली. आईबाबांच्या संमतीने आणि देवाब्राह्मणाच्या साक्षीने केलेले लग्न एक पवित्र संस्कार असते. त्यात आपल्या पितरांचा आणि खुद्द देवाचा आशीर्वाद असतो. तुम्ही काळजी करू नका सरपोतदार, मी या दोघांना काही होऊ देणार नाही, एकनाथ म्हणाले. आता रात्र होत आली होती. हळूहळू काळोख पसरला होता, पण दिव्याच्या प्रकाशाने त्या काळोखाला दूर सारले होते. इकडे एकनाथ यांनी सगळी तयारी केली होती. आवश्यक ती सगळी सामग्री जमवली होती. आता एकनाथ यांनी होम पेटविला, मंत्रोच्चाराला सुरुवात केली आणि ते हवनात आहुती देत होते. अद्वैत, त्याचे आई बाबा, स्नेहा व सरपोतदार हे सुद्धा जवळ बसून होते. अद्वैत आणि स्नेहा एकनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे हवनात आहुती देत होते. इतक्यात तिच्या येण्याची चाहूल लागली. तसा सोसाट्याचा वारा सुटला. झाडांची पाने सळसळ करून हालू लागली आणि त्यामुळे लावलेले सर्व दिवे विझून गेले. त्यामुळे काळोख पसरला होता. फक्त हवनातील पवित्र अग्नी प्रज्वलित होती. ती हसत होती. तिच्या हसण्याचा आवाज त्या अंधारात सर्वत्र घुमत होता. ती मध्येच हसायची आणि मध्येच किंचाळायची. ती या कार्यात भरपूर अडथळे निर्माण करणार, पण तुम्ही आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका, एकनाथ यांनी त्यांना सूचना दिल्या. ती आता गुरगुरत अंधारातून बाहेर आली. आता तिचे ते रूप अधिक उग्र व भयंकर असे होते. एकनाथ यांनी तिच्यावर पवित्र जल शिंपडणे चालू ठेवले, पण आता तिची शक्ती वाढली होती, म्हणून ती आता जुमानत नव्हती. अद्वैत, लवकर स्नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घाल, कारण आता ग्रहणाची वेळ जवळ आली आहे. अद्वैतने घाई करत मंगळसूत्र घातले. तसा तिचा अद्वैतशी असलेला संबंध तुटला, परंतु अजूनही तिला त्याचा बळी द्यायचा होता. कारण रक्तचंद्र ग्रहणाचा तो विशिष्ट काळ पुष्कळ वर्षानंतर आला होता आणि अद्वैतचा बळी देऊन ती फार शक्तिशाली होणार होती. तिने एकनाथ यांना हवेत उठवत दूर फेकले आणि तिने आपला मोर्चा अद्वैतकडे वळविला. ते दोघेही उठून उभे राहिले. तिने अद्वैतवर वार केला, पण तो स्नेहाने मध्यात येत तो वार झेलला. ती जखमी झाली आणि खाली पडली. तशी तिने स्नेहाला हवेत उचलले आणि तिचा गळा आपोआप आवळायला सुरुवात झाली. स्नेहा आता तडफडत होती. तिचे तडफडणे अद्वैतला सहन झाले नाही. तो म्हणाला, सोड तिला, तुला माझा बळी द्यायचा आहे ना, घे माझा बळी, पण तिला सोड. ती हिडीस हास्य हसत होती. तिने स्नेहाचा फास सैल केला आणि ती खाली पडली. ती चेटकीन अद्वैतकडे येत होती. ती बळी देण्यासाठी अद्वैतवर वार करणार इतक्यात विजेच्या चपळाईने एकनाथ तिथे आले आणि आपल्या हातातील शेंदूर त्या चेटकिनीच्या कपाळावर फासला. तो शेंदूर जागृत हनुमान मंदिरातील हनुमानजीच्या मूर्तीवरील काढून आणला होता आणि सोबत आणलेले त्रिशूळ मोठ्या शितापीने तिच्या छातीत खुपसले. ती चेटकीन जोरजोरात किंचाळू लागली. घाव वरमी बसला होता. ती धुधू करत जळायला लागली. तिच्या अंगाची लाई लाई होत होती.
व क्षणार्धात ती भस्म झाली. आता धोका टळला होता. अद्वैत, त्याचे आई बाबा, स्नेहा आणि तिचे बाबा सगळ्यांनी एकनाथ यांचे आभार मानले. एकनाथ, तुम्ही होता म्हणून आमच्या पोराचे प्राण वाचले. धन्यवाद. अद्वैतचे बाबा म्हणाले. आभार परमेश्वराचे. करता करविता तो आहे आणि ते माझे कर्तव्यच आहे. भविष्यात जिथे माझी गरज असेल तिथे मी हजर असेल, एकनाथ म्हणाले. अद्वैत आणि स्नेहाने त्यांचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद देत एकनाथ म्हणाले, सुखी राहा. तुमचे आयुष्य सुखासमाधानाचे जाओ. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.